माऊलीला प्रश्न आहे. रोल संख्या समस्या आहेत. आपण जर बघितलं असेल विम्याच्या बाबतीत मंडळ गेली, जिथनं असंख्य शेतकऱ्याचे फोन येत आहेत आणि त्याच्या संदर्भात त्याच्या अनुषंगानं जी मंडळं वगळली गेली त्या मंडळाचा समावेश होणं असेल आणि शेतकऱ्यांना नुकसान झाल्याच्या नंतर एकसारख्या प्रमाणात मिळणारा विमा असेल. मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भात मी स्वतः माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री या सगळ्यांना भेटून विनंती केलेली आहे की ट्रिगरचा जो समावेश आहे तो पहिल्यासारखा राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीमध्ये जो करार होतो त्याच्यामध्ये अतिवृष्टीचा त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीचा ट्रिगर पहिल्यासारखा समाविष्ट करावा अशा पद्धतीची मागणी मी त्या ठिकाणी शासन दरबारी केलेली आहे. आणि प्रयत्न हा आहे की जी मंडळं वगळली गेली त्या मंडळातील शेतकऱ्यांना विम्याच्या बाबतीत मदत व्हावी. आपण बघितलं असेल कर्जमाफीसुद्धा शासनानं त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि त्या कर्जमाफीच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांच्या त्याच्याही बाबतीत फोन येतात की बाबा तुमचं फार्मर ID कार्ड जे आहे त्याच्या बाबतीतल्या काही तक्रारी आहेत, म्हणजे ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल आता पावसाळा जवळपास निमा होत आला आहे आणि बऱ्याचशा भागात अजूनसुद्धा पावसाची परिस्थिती म्हणावी तशी नाही आहे. त्यामुळं त्यांना आधार देण्याच्या बाबतीत सुद्धा जी पावलं लोकप्रतिनिधींनी उचलली पाहिजे त्याच्यावर आणि आपण सुद्धा माध्यमं म्हणून ज्या गोष्टीवर, कारण असंख्य अडचणी आहेत ज्या लोकांसाठी महत्त्वाच्या आहेत, लोकांसाठी गरजेच्या आहेत, ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण ते करावं. आता माध्यमांना सामाजिक जाण आहे, परंतु मूळ प्रश्न जो होता की त्यांनी असं वक्तव्य केलं की तुमचे जुने मित्र आहे, सहकारी आहे, संपर्क, त्यावर काय प्रतिक्रिया द्याल का? मी परत तुम्हाला तीच सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर जर काही असेल, आता मला माझं एवढंच विनंती आहे की ज्याच्या बाबतीत महोदयांनी काही स्टेटमेंट केलं असेल, मला वाटते पालकमंत्री महोदयांनाच आपण त्याच्याबद्दल खुलासा विचार. जिल्ह्याच्या अनुषंगाने आपण बोललात, पाणी दुष्काळ आहे, सर्व परिस्थिती आहे, हरित सोसायटी 12 लाख वृक्ष लावत आहेत. कसं पाहता याच्याकडे? शेतकऱ्यांना पिकांना पाणी नाही आहे, सामाजिक वनीकरण किंवा कोट्यावधी निधी खर्चून झाडी लावली जात आहेत. मला वाटतं जी झाडं त्या ठिकाणी लावली जातात त्या झाडाचं खरं तर ऑडिट होणं गरजेचं आहे. आणि ऑडिट होत असताना किंवा मागच्या वर्षी जितकी झाडं लावली त्या झाडापैकी, म्हणजे उदाहरणार्थ एकच 100 झाडं लावली असतील तर 100 पैकी पहिल्या वर्षात किती जिवंत राहिली, दुसऱ्या वर्षात किती जिवंत राहिली. मला वाटतं ह्याच्या बाबतीत लक्ष देणं गरजेचं आहे. नुसतंच वनीकरणाचा प्रोग्राम आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यापेक्षा जिवंत झाडांची संख्या किती आहे याच्या बाबतीत सुद्धा आपण सगळ्यांनी जागरूक असणं गरजेचं आहे. आणि तशा बाबतीत जर एक पद्धती तयार केली की बाबा लावलेल्या झाडापैकी किती झाडं जगली, तर आपण बघितलं असेल की सगळ्यात वाईट पर्जन्य म्हणजे जिथं झाडांची संख्या कमी आहे, आच्छादन कमी आहे, असा प्रदेश जर आपण बघितला तर त्या ठिकाणी आपल्या शेजारच्या लातूरच्या जिल्ह्याचा समावेश होतो, आपल्या धाराशिव जिल्ह्याचा समावेश होतो. मला वाटतं ही त्या ठिकाणी कमी व्हायला मदत होईल. आणि निश्चितपणे कुठलीही योजना असेल किंवा शासनानं कुठलं धोरण एखादं ठरवलं आणि ते राबवायचं म्हटलं की त्याच्यात अडचणी ह्या असतात. पिकांबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांशी भेट घ्या, त्याच्याबद्दल काही दिलासादायक तोडगा किंवा आहे का निर्णय? कारण अनियमितता काय नाही. निश्चितपणे त्याच्या संदर्भात जी बैठक घेणं अपेक्षित आहे, ती बैठकीचं आयोजन त्या ठिकाणी शासन दरबारी होईल. आणि अपेक्षा माझी सुद्धा हीच आहे की ह्या सत्तेचा वापर करून सामान्य शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला जो न्याय देणं गरजेचं आहे ही माझी प्राथमिकता असते. एक लक्षात घ्या, ड्रग्ज ही असा विषय आहे की त्याच्या बाबतीत कुणीही असेल तर त्याच्यात आपण त्याला कुणालाही पाठीशी न घालता त्याच्यावर कडक कारवाई करणं अपेक्षित आहे. कुठलाही विषय निघाल्याच्या नंतर त्याला राजकीय रंग द्यायचा प्रयत्न प्रत्येक वेळेस होत आहे. मला काय म्हणायचं आहे, ह्या वृत्तीला काय झेंडा असतो का हो? त्याला पक्ष असतो का? त्याला धर्म असतो का? त्याला जात असते? ही वाईट वृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे ह्या मताचा मी सुरुवातीपासून आहे. कारण मी वारंवार त्या ठिकाणी म्हणलेलो आहे
की आपल्या स्वतःच्या लेकरानं जर अशा पद्धतीचं व्यसन केलं तर आपल्याला चालू शकतं का? मग अशा पद्धतीचं वाईट व्यसन जर ग्रामीण भागात आणली जात असतील आणि त्याच्यात जे कोणी सहभागी असेल, मला वाटतं त्याच्यावर कडक स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की ही सगळीच्या सगळी मंडळी जी ड्रग्ज सारख्या गंभीर गुन्ह्यात त्या ठिकाणी समाविष्ट आहेत त्यांना जिल्ह्यातनं हद्दपार केलं. राजकीय पाठबळ किंवा राजकीय राजकीय उदात्तीकरण झाल्यामुळे हे खूप निश्चितपणे कुणीच केलं नाही पाहिजे तसं. कुणी कुठला का पक्ष असना त्याच्या बाबतीत कुणीही त्या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की ड्रग्सच्या बाबतीत आपलं धोरण अतिशय स्पष्ट असलं पाहिजे, आपली भूमिका अतिशय स्पष्ट असली पाहिजे. तो कुणी का असना त्याच्यावर कडक स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. त्यांचा आहे म्हणून सोडा, ह्यांचा आहे म्हणून सोडा, मला वाटतं अशा पद्धतीचा दुजाभाव केला नाही पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जे कोणी असेल ही वृत्ती आहे म्हणून तुम्ही ती ठेचली पाहिजे. आता तुम्ही सत्तेच्या पक्षात आहात, पण या ठिकाणी शासन प्रशासन या अशा त्याच्यावर प्रतिबंध घालण्यास कमी पडते असं वाटत नाही का तुम्हाला? कसे काय म्हणले? अशा ड्रग्ज सारख्या प्रकरणामध्ये शासन कमी पडते कुठेतरी कारवाईसाठी वाटत नाही का तुम्ही सत्तेत? कारवाई त्याच्यावर नुसती कारवाई नाही, मी काय म्हणतोय याच्यावर हद्दपाराची कारवाई म्हणजे अशा जी वाईट प्रवृत्ती आहे ती जिल्ह्यात नकोच. शासनपणे जिथं झाडं लावायचं नियोजन शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून हाती घेतलं गेलंय, त्या सगळ्या विभागांनी ती झाडं जगवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. किती झाडं लावली त्याच्यापेक्षा किती झाडं जगली मला वाटतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे जी झाडाचं रोपण त्या ठिकाणी होईल त्याच्यातली जास्तीत जास्त झाडं त्या ठिकाणी कशी जगवता येतील ह्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधी म्हणून माझं सुद्धा त्याच्यावर लक्ष राहील.